लातूर शहरातील रामनगर भागातल्या विक्रम मुरलीधर पांचाळ 19 वर्षीय तरुणाचं अपहरण करण्यात आलेलं आहे। पाऊस पडत नसल्यामुळे नरबळी देण्यासाठी आपले अपहरण केल्याचा SMS स्वतः विक्रमनं आपल्या कुटुंबियांना पाठवल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिसांनी सध्या तरी तो हरवल्याची तक्रार नोंदवून घेतलेली आहे। आपण बघतोय ही एक महत्त्वाची बातमी लातूरमध्ये पावसासाठी तरुणाचा नरबळी देण्याचा प्रकार घडलेला आहे। लातूर शहरातील रामनगर भागातल्या विक्रम मुरलीधर पांचाळ या 19 वर्षीय तरुणाचं अपहरण करण्यात आले। पाऊस पडत नसल्यामुळे नरबळी देण्यासाठी आपलं अपहरण केल्याचा SMS स्वतः विक्रमनं केलाय आपल्या कुटुंबियांना आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शशिकांत यांच्याकडे। शशिकांत, आपण बघतोय की विक्रम मुरलीधर पांचाळ या 19 वर्षीय तरुणाचं अपहरण करण्यात आल्याचा SMS त्यानं कुटुंबियांना पाठवला। पाऊस पडत नसल्यामुळे आपला नरबळी देण्यासाठी हे अपहरण केल्याचंही त्याने या SMS मध्ये नोंद केलेली आहे। काय सविस्तर माहिती आहे? मधुरा, 29 तारखेची ही घटना आहे। 29 तारखेला दुपारी 2 वाजता 19 वर्षीय विक्रम पांचाळ हा आपल्या रिंग रोड भागातल्या दुकानामध्ये इलेक्ट्रिक बल्बचं त्याचं दुकान आहे, त्या दुकानामध्ये असताना त्याचं त्या ठिकाणाहून अपहरण करण्यात आलं तिथून आणि तिथून त्याला बाभळगाव मार्गे त्याला अपहरण करताना घेऊन गेलं आणि 2:36  29 तारखेला विक्रमने एक SMS आपले जे मामा आहेत आलमलेकर, ओमप्रकाश आलमलेकर यांना केला आणि त्याच्यात त्याने स्पष्ट दिलेलं आहे की मी विक्रम आहे, मला सगर या नावाच्या व्यक्तीने मला जबरदस्तीने मला घेऊन जात आहेत आणि उद्या सकाळी मला ते मारणार आहेत, कारण पाऊस पडत नाही म्हणून आपला बळी देणार आहेत असे ते बोलत आहेत। पटकन या आणि मला वाचवा एवढा त्याने SMS केला आणि त्याच्यानंतर त्याचा फोन लागत नाहीये। या संपूर्ण प्रकरणानंतर याची कुटुंबीय विक्रम पांचाळची कुटुंबीय पोलिसांकडे गेलेली आहेत। पोलीस तपास करत आहेत, शोध घेत आहेत, मात्र मोबाईल लागत नाहीये। पोलिसांनी सध्या मिसिंगची कंप्लेंट दाखल केलेली आहे, मात्र पोलीस मोबाईल लोकेशन वगैरे हे सगळे प्रकार जे काही तपासाची प्रक्रिया आहे ती करत आहे, पण अद्याप काही शोध लागलेला नाहीये। धन्यवाद शशिकांत। मधुरा, लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाचं संकट आहे आणि या दुष्काळामुळे अशा पद्धतीचा प्रयोग होत असेल तर ही खूप मोठी आणि खळबळजनक घटना म्हणावी लागेल, कारण अंधश्रद्धेला मानणारी ही घटना आहे। अशा पद्धतीनं पाणी मिळत नसतं आणि ही एक सपशेल अंधश्रद्धा म्हणावी लागेल। बरोबर आहे, ह्या अंधश्रद्धेचा नरबळी खरं तर जायला नाही पाहिजे। धन्यवाद शशिकांत या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की विक्रम पांचाळनं हा मेसेज करून ह्या आपल्या कुटुंबियांना सगळी माहिती दिलेली, आपलं अपहरण झाल्याचं सांगितलं आणि केवळ पाऊस पडत नसल्यामुळे आपला नरबळी देखील जाऊ शकतो असंही बोललं जात आहे। आपण ह्या संदर्भातली एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आपण बघूयात। माझ्या मुलाचं अपहरण झालेलं आहे। काल दुपारी 2 वाजता पोलिसांनी लवकरात लवकर माझ्या मुलाचा शोध घालून घेऊन काढून द्यावा। विक्रम मुरलीधर पांचाळ हा काल दुपारी 2 वाजता घरून गोडाऊनला बाहेर जातो म्हणून गेला, तिथून त्याचं अपहरण झाल्याचा SMS माझ्या मोबाईलवर आला। पाहुणे रावळाकडे आम्ही चौकशी केली, त्यामध्ये कुठं त्यांचा शोध न लागल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये रात्री गेलो। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना अर्ज वगैरे दिला, कंप्लेंट दिली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।